जगी सर्व सुखी असा नसे कुणीही. जगी सर्व सुखी असा नसे कुणीही. प्रत्येकाच्याच जीवनी आहेत असंख्य अडचणी माऊली. जगी सर्व सुखी असा नसे कुणीही. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. कधी कधी वाटत असते आपणासी, माझ्याच वाट्याला कार्य दत्ता अनंत अडचणी. कधी कधी वाटत असते आपणासी, सर्व जाणतोस तू तरीही सांगावे वाटे मज हे तुझसी. अशीच असते बहुतेक आपल्या सगळ्यांचीच मनस्थिती. अशीच असते बहुतेक आपल्या सगळ्यांचीच मनस्थिती. थोरा मोठ्यांकडून ऐकलेले व्रतवैकल्य सांगण्याचा करते आहे प्रयत्न. दत्तसेवक असे मी अतिसामान्य, चूक भूल करावी क्षमा माऊलींनो आपण. दत्तसेवक असे मी अतिसामान्य, चूक भूल करावी क्षमा माऊलींनो आपण. करिता दत्त उपासना, होते पितृपीडेचा नाश, नि होते मुक्ती वेडेपणातुनी. करिता दत्त उपासना, होते पितृपीडेचा नाश, नि होते मुक्ती वेडेपणातुनी. आर्थिक अडचणी नि दारिद्र्य असेल जरी घरी, आर्थिक अडचणी नि दारिद्र्य असेल जरी घरी, तरी वाचावा 18वा अध्याय आपण दररोज नियमितपणे. तरी वाचावा 18वा अध्याय आपण दररोज नियमितपणे. तसेच आर्थिक अडचणी येत असतील निरंतर, तर माऊलींनो आपण करावे दत्त महाराजांचे पौर्णिमेचे व्रत. आर्थिक अडचणी येत असतील निरंतर, तर माऊलींनो आपण करावे दत्त महाराजांचे पौर्णिमेचे व्रत. असेल भासत आर्थिक ताण किंवा असेल सततचे कर्ज, असेल भासत आर्थिक ताण किंवा असेल सततचे कर्ज, येत असेल अपयश व्यवसायात, नि होत असेल नुकसान व्यापारात, टिकत नसेल पैसा हातात, नि भासत असेल सतत पैशाची अडचण, तर माऊलींनो करावे आपण पौर्णिमेचे हे व्रत. तर माऊलींनो करावे आपण पौर्णिमेचे हे व्रत. पौर्णिमेचे व्रत हे कसे? पौर्णिमेचे व्रत हे असे शीघ्र फलदायी, याची घ्यावी आपण प्रचिती दत्तभक्तांनी. 12 पौर्णिमा करुणी करावे 13व्या पौर्णिमेस उद्यापन. व्रत पद्धती आहे पुढील प्रमाणे सांगते आपणास. 12 पौर्णिमा करुणी करावे 13व्या पौर्णिमेस उद्यापन. जेव्हा करायचे असेल हे व्रत, तेव्हा सुरू करावे त्या महिन्यातील पौर्णिमेस, व दिवसभर करुणी उपवास. वाटले तर घ्यावे चहा दूध नि फलाहार. दिवसभर करुणी उपवास, वाटले तर घ्यावे चहा दूध नि फलाहार. दत्त महात्म्य पोथीचे करावे माऊलींनो तुम्ही पठन. दत्त महात्म्य पोथीचे करावे माऊलींनो तुम्ही पठन, नि करावी दत्त महाराजांची पूजा ती पंचोपचार. उपवास सोडताना भोजनात नसावा कांदा नि लसूण. उपवास सोडताना भोजनात नसावा कांदा नि लसूण, नि त्या दिवशी करू नये अभक्ष भक्षण. सात्विक असावे माऊलींनो आपले जेवण. जेवणात असावेच पूर्ण गोड पदार्थ म्हणून. जेवणात असावेच पूर्ण गोड पदार्थ म्हणून, नि दत्त मंदिरात जाऊन घ्यावे माझ्या दत्त महाराजांचे दर्शन. नि दत्त मंदिरात जाऊन घ्यावे माझ्या दत्त महाराजांचे दर्शन. उपवास सोडण्यापूर्वी पुरणाचा नि दुधाचा दाखवावा दत्त महाराजास नैवेद्य. उपवास सोडण्यापूर्वी पुरणाचा आणि दुधाचा दाखवावा दत्त महाराजास नैवेद्य, नि कुठलेच खाऊ नये तामसी ते पदार्थ. नि दिवसभरात वाचावे स्थिर चित्त स्तोत्र आपण. नि दिवसभरात वाचावे दत्तांचे स्थिर चित्त स्तोत्र आपण. व्रताचे उद्यापन करावे 13व्या पौर्णिमेस. नि ब्राह्मणास द्यावे शिधा 7 वस्तूंचा निश्चित. नि ब्राह्मणास द्यावे शिधा 7 वस्तूंचा निश्चित. डाळ तांदूळ साखर गूळ कडधान्य तूप भाज्या असा शिधा द्यावा एखाद्या सद्गृहस्थ ब्राह्मणा. असा शिधा द्यावा एखाद्या सद्गृहस्थ ब्राह्मणा. जमल्यास दत्त मंदिरात करावे गोमातेचे तूपदान.
जमल्यास दत्त मंदिरात करावे गोमातेचे तूपदान, नि सांगावी दूर करण्यास आपली आर्थिक समस्या दत्त माऊलीस. जमल्यास दत्त मंदिरात करावे गोमातेचे तूपदान. नित्य करा माऊलींनो दत्त मंत्राचे नामस्मरण. नित्य करा माऊलींनो तुम्ही कुठल्याही एका दत्त मंत्राचे नामस्मरण, तर दत्त महाराज येऊच देणार नाहीत कुठलीच अडचण आपल्यासमोर. तर दत्त महाराज येऊच देणार नाहीत कुठलीच अडचण आपल्यासमोर. दत्त सेवा करावी आपण निस्वार्थ भावाने. दत्त सेवा करावी आपण निस्वार्थ भावाने, कारण ब्रह्मांड नायकच तो, जाणतोच की आपल्या मनीचे भाव. ब्रह्मांड नायकच तो, जाणतोच की आपल्या मनीचे भाव. नका सांगू माऊलींनो तुम्ही त्याला काहीच. नका सांगू माऊलींनो तुम्ही त्याला काहीच, फक्त करावी एक प्रार्थना. नको देऊस लेकरास तू कधीच रे अंतर. फक्त करावी एक प्रार्थना, नको देऊस लेकरास तू कधीच रे अंतर. नतमस्तक होता त्याच्या चरणी. नतमस्तक होता त्याच्या चरणी, घेईलच की माऊलींनो तो काळजी आपली. नतमस्तक होता त्याच्या चरणी, घेईलच की माऊलींनो तो काळजी आपली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.